जो एक्झिट पोल येतोय तो आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड या महानगरपालिकांच्या संदर्भातला। प्राब नावाच्या एका एक्झिट पोलच्या संस्थेनं भारतीय जनता पार्टीला 93 जागा दिल्या आहेत। प्राबला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीला 93 जागा, शिवसेनेला म्हणजे शिंदेंच्या नेतृत्वातल्या पक्षाला 6 जागा, ठाकरेंना फक्त 7 जागा। याच्याच जोडीला पुढचा महत्त्वाचा तपशील येतोय, मनसेला तिथं 0 जागा असतील। 0 पुण्यामध्ये मनसे 0 जागा। पवार गटाला जिथे काका पुतणे एकत्र आले तिथे काका पुतणे एकत्र येऊन 8च जागा मिळवताना दिसतात। काँग्रेसलाही तितक्याच जागा आहेत। आता पुण्यामध्ये काँग्रेस आणि काका पुतण्यांची राष्ट्रवादी एकत्र येऊन ज्या जागा मिळवल्या आहेत त्याचा आकडा आपल्या समोर आहे। आता पिंपरी चिंचवडची माहिती समोर येते ती आहे भाजप 64, शिवसेना 9, भारतीय जनता पार्टी 64, शिवसेना 9 आणि त्यानुसार राष्ट्रवादी मात्र पिंपरी चिंचवडमध्ये जोरदार आघाडी घेताना दिसतेय। काका पुतण्याला पिंपरी चिंचवडमध्ये फायदा झालाय, पुण्यात झालेला नाहीये। पुण्यात आणि पिंपरी चिंचवडच्या तुलनेनुसार फरक काय आहे तो आपल्या समोर आपल्याकडे आहे। काका पुतण्यांचे आकडे आपण पाहिले आणि त्याचबरोबर पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या आता एकत्रित चर्चेकडे आपण वळणार आहोत।